महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली। या योजनेद्वारे महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपये जमा केले जात आहेत। मात्र काही महिलांच्या खात्यात पैसे आलेले असले तरी त्या पैसे काढण्यात अडचणी येत आहेत। त्यामुळे मुंब्रा परिसरातील अनेक महिला लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी मुंब्रा पोस्ट ऑफिसमध्ये जमल्या आहेत। पोस्ट ऑफिसमध्ये प्रायव्हेट कुरिअर कंपन्यांचे कर्मचारी काम करतायत। त्यामुळे महिलांना बँक तपशील आणि आधार कार्ड तपासल्यानंतर बाहेरूनच पैसे दिले जात आहेत। आम्हाला पहाटे 4 वाजल्यापासूनच रांगेत उभं राहावं लागत असल्याचं काही महिलांनी सांगितलं। मात्र तरीही पैसे काढणे खूपच कठीण आहे। पोस्ट ऑफिसचे अधिकारी काही विचारायला गेल्यास काउंटर बंद करून आत निघून जातात। गर्भवती महिला आणि लहान मुलांसह आलेल्या महिलांना कोणत्याही सोयीचं किंवा पिण्याचं पाणी उपलब्ध नसल्याचंही त्यांनी सांगितलं। काही महिलांना पैसे मिळाल्याने आनंद झाला, तर काही महिलांचा संपूर्ण दिवस केवळ KYC या प्रक्रियेत जात आहे। ठाणे महानगरपालिकेकडून महापालिकेच्या शाळेला सकस आहार म्हणून खिचडी देण्यात येते, परंतु गेल्या अनेक वर्षांपासून आपण पाहत आहोत की अनेक शाळांमध्ये खिचडीतून मुलांना विषबाधा होत आहे। खिचडीची कोणतीही क्वालिटी तपासली जात नाही आणि या मुलांना ही खिचडी देण्यात येते। या खिचडीतून आगासन गावात ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 88 येथे आज दुपारी लहान मुलांना खिचडी देण्यात आली। यामध्ये पाल असल्याचं आढळून आलं आणि ती खिचडी खाल्ल्याने वर्गात असलेल्या 40 मुलांना याचा हळूहळू त्रास जाणवू लागला। याची तात्काळ सूचना महापालिका अधिकाऱ्यांना देण्यात आली आणि महापालिकेकडून डॉक्टरांची टीम ही शाळेत रवाना झाली। अनेक मुलांना उलटीचा त्रास जाणवत होता, परंतु अशा या खिचडी देणाऱ्या ठेकेदारांवर महापालिकेने तात्काळ कारवाई करावी, जेणेकरून या लहान मुलांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांना सक्त शिक्षा झाली पाहिजे। गेल्या 2 महिन्यात दिवा भागात अनेक घटना घडल्यात। साबे गावात अशीच घटना घडली होती। BR नगरमध्ये देखील अशाच प्रकारच्या घटना वारंवार विभागात घडत आहेत। तरी तातडीने या खिचडी देणाऱ्या ठेकेदार काते यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी सांगितलं। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील कोपरी पाचपाकाडी विधानसभा मतदारसंघात सध्या एकूण 3,38,320 मतदार नोंदणीकृत आहेत। 2019च्या विधानसभा आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांचा विचार करता या मतदारसंघात केवळ 50 ते 56% मतदान झालं होतं। त्यामुळे 2024च्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवणं हे जिल्हा प्रशासनासाठी मोठं आव्हान ठरणार आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीत कोपरी पाचपाकाडी मतदारसंघात 49.9% मतदान झालं होतं, तर 2024च्या लोकसभा निवडणुकीत हा आकडा 56.25% पर्यंत पोहोचला होता। आगामी विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक मतदारांनी आपला हक्क बजवावा यासाठी प्रशासनानं जोरदार जनजागृती मोहीम हाती घेतली आहे। जिल्हा प्रशासनानं नागरिकांना मतदानाची महत्त्वाची भूमिका पटवून देण्यासाठी उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन केलंय। या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळावा आणि मतदानाची टक्केवारी वाढावी असं या प्रशासनाचं उद्दिष्ट आहे। मतदारांची कशी तयारी केली आहे? भारत निवडणूक आयोगाच्या 15 ऑक्टोबर 2024च्या महाराष्ट्रासाठी
288 विधानसभा मतदारसंघासाठी जी निवडणूक प्रक्रिया डिक्लेअर केली त्याच्यात 147 कोपरी 5 पाकाडी आपण जो प्रश्न विचारला त्यामध्ये आपल्या कोपरी 5 पाकाडीमध्ये 15/10 2024 पर्यंत 3,38,320 एवढे मतदार आहेत। हे मतदार आपल्यामध्ये 366 मतदान केंद्रावरती जाऊन मतदान करणार आहेत। 366 मतदान केंद्राचं 51 झोनमध्ये आपण विभाजन केलेलं आहे, त्यावरती झोनल ऑफिसर नेमलेले आहे, ज्याद्वारे ही प्रक्रिया पार पाडली जाईल। मुख्यमंत्र्यांचा हा मतदारसंघ आहे, त्यामुळे तुम्ही अशी विशेष दक्षता काय घेतली आहे की मागच्या वेळेस बरीच काही सावळा गोंधळ झाला होता म्हणा किंवा मतदारांना मतदान करण्यात गैरसुविधा झाल्या होत्या, तर यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे की मॅनेजमेंट प्लॅन मागवणाऱ्या प्रत्येक मतदान केंद्राचा तुम्ही कशी तयारी केली? ॲश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे ज्या आपण सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनानुसार आपण तो प्लॅन तयार करतोय। माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी याच्या अनुषंगाने काल बैठका घेऊन आमचा आढावा घेतला आणि त्यांना अपेक्षित असलेल्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत निर्देश दिलेले आहेत। या मतदारसंघात स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उभे राहणार आहेत, त्याचं काही दडपण असणार आहे का तुमचं? निवडणूक प्रक्रियेमध्ये निपक्षपातीपणे निवडणूक घेणं हे भारत निवडणूक आयोगाचं एक ध्येय आहे आणि त्यानुसार आपण कारवाई करतो। मतदार नागरिकांना काय भारत निवडणूक आयोगानं 20 नोव्हेंबर 2024 बुधवारी जी निवडणुकीची तारीख डिक्लेअर केलेली त्याचा हेतूच आहे की सर्वांनी मतदानाने हिरिरीने सहभागी व्हावं त्यामध्ये आणि मतदानाचे टक्केवारी वाढावी, जेणेकरून राज्य लेवलचं जे टक्केवारी आहे त्याच्यावर आपण मतदान करण्याचं उद्दिष्ट ठेवले आहे। शहरात मागील 4 ते 5 दिवसांपासून मुख्य उड्डाण पूल, चौक, महापालिकेनं लाखो रुपये खर्च करून रंगरंगोटी केलेल्या संरक्षक भिंती या सर्वांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा असलेले फलक, स्टिकर झळकू लागलेत। विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता सुरू असतानाही बहुतांश ठिकाणी हे फलक अद्यापही काढण्यात आले नाहीत, तर काही ठिकाणी कारवाई म्हणून प्रतिमांवर रंगकाम करून त्या रंगवण्यात आल्यात। या फलकांमुळे विद्रुपीकरण झाल्याचं चित्र शहरात दिसून येते। दुसरीकडे आचारसंहिता सुरू असतानाही फलक काढले नसल्यानं निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। ठाणे शहरातील नौपाडा, साकेत, कळवा आणि खारेगाव या भागात भाजपच्या वतीनं देवाभाऊ अशा आशयाचे फलक मागील काही दिवसांपासून चिटकवले जात आहेत। या फलकांवर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र असा उल्लेख आहे, तर लहान आकारामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष JP नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं छायाचित्र निदर्शनास येत आहे, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठ्या आकाराचं छायाचित्र आहे। या फलकांमुळे शहरातील चौक, उड्डाणपुलांचा परिसर मागील काही दिवसांपासून विद्रूप झाल्याचं चित्र दिसून येते। विशेष म्हणजे सुशोभीकरणासाठी सुमारे 1.5 ते 2 वर्षांपूर्वी ठाणे शहरातील संरक्षक भिंतींना रंगरंगोटी करण्यात आली होती। महापालिकेने त्यासाठी लाखो रुपये खर्च केले होते। या रंगरंगोटीवर देखील हे फलक चिटकवण्यात आले आहेत, त्यामुळे या रंगरंगोटी केलेल्या ठिकाणाची शोभा निघून गेली आहे। विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजल्यानं आता आचारसंहितेला सुरुवात झाली आहे, त्यामुळे महापालिकेकडून आता हे फलक काढण्यास सुरुवात झाली आहे। परंतु या फलकांसाठी वापरले जाणारे कागद व्यवस्थित निघत नसल्यानं आता प्रतिमा असलेल्या नेत्यांच्या चेहऱ्यांवर रंगरंगोटी करण्याची वेळ महापालिका कर्मचाऱ्यांवर आली आहे, तर काही ठिकाणी अद्यापही या फलकांवर कोणतीही कारवाई झाली नाही। या प्रकारावरून सुजान ठाणेकर नाराजी व्यक्त करत आहेत। केंद्र सरकार स्वच्छता अभियान राबवत असताना सत्ताधाऱ्यांनीच अशा पद्धतीनं शहराचं विद्रुपीकरण करण्यास सुरुवात केल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। विधानसभा निवडणुकीला सुरुवात होत असतानाच आज आमदार जितेंद्र आव्हाड यांचा कळवा मुंब्रा मतदारसंघात आमदार जितेंद्र आव्हाड यांना डिवचणारे बॅनर काही अज्ञातांकडून लावण्यात आलेत। हिशोब मागतोय मुंब्रा कळवा 15 वर्षाच्या विकासाचा अशा आशयाचे बॅनर झळकवण्यात आले आहेत, तर यातील काही बॅनर अज्ञात व्यक्तींकडून फाडण्यात देखील आले आहेत।
यावर आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष व प्रवक्ते आनंद परांजपे यांनी पत्रकारांनी विचारलं असता हे बॅनर आम्ही लावले नाहीत तर सर्वसामान्य नागरिकांनी मतदारांनी लावल्याचं कळतं, तर हे बॅनर लावले ते आज फाडले असंही समजल्याचं त्यांनी सांगितलं. विद्यमान आमदारांना विकासाबद्दल प्रश्न विचारला असता हे बॅनर फाडले असतील, म्हणजेच मतदारांनी विकासाबद्दल प्रश्न विचारणं चुकीचं आहे का असा प्रश्नही आनंद परांजपे यांनी विचारला.